नातेवाईकांच्या नावानं काढलेल्या कंपन्या यामुळे सुनील तटकरे कसे अडचणीत आले ते बघितलं, पण सरकारी खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराचं आणखी एक प्रकरण समोर आलेलं आहे। मुंबई पोलीस दलासाठी ज्या स्पीड बोटी खरेदी करण्यात आल्या त्या जास्त दराने खरेदी केल्याचं माहितीच्या अधिकारातून उघड झालंय। नेमकं काय आहे हे प्रकरण, याबद्दलचा एक रिपोर्ट बघूया। मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस दलाचं सक्षमीकरण करण्यासाठी संरक्षण साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली। यामध्ये सागरी गस्तीसाठी 12 स्पीड बोट्स मरीन फ्रंटियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 49 कोटी रुपयांना घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला। पण राज्य गुप्त वार्ता विभागानं राबवलेली ही खरेदी प्रक्रिया सदोष असून या कंपनीनं दिलेले दर हे जास्त असल्याचं म्हणत राज्य शासनानं पुन्हा निविदा काढण्याचे आदेश दिले। तरीही या आदेशांना केराची टोपली दाखवत गुप्त वार्ता विभागानं याच कंपनीला कंत्राट दिलं। विशेष म्हणजे ही कंपनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल पाटील यांची आहे। और यहाँ पर आप अगर देखोगे आरटीआई का जो मुझे रिप्लाई मिली है, हाथों से जो रकम है वो चेंज की गई है। तो ये क्या जरूरत है एक ही दिन में 3-3 डिसीजन लेके हाथों से रकम चेंज करना और फ्रेश टेंडर नहीं मंगाना, तो ये सवाल खड़े होते हैं। 21 मार्च 2009 या दिवशी निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याचं सांगत गृह विभागानं नव्यानं निविदा काढण्याचे आदेश दिले। पण 25 जून 2009 रोजी जुन्याच कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश गृह खात्याने दिले। पहिल्याच निविदा प्रक्रियेच्या वेळी दुबई आणि अमेरिकेतल्या 2 नामवंत कंपन्यांनी याही पेक्षा कमी दरात स्पीड बोटी देण्याची तयारी दर्शवली होती। त्याचबरोबर टेंडर जर पास झालं तर सर्व्हिस स्टेशन उभारण्याची सुद्धा तयारी दाखवली होती। मग असं असताना सुद्धा मरीन फ्रंटियर्सला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यामागे नेमकं कारण काय हा प्रश्न निर्माण होतोच। हम इधर ही नहीं बाहर भी ग्लोबल टेंडर में जाते हैं। अभी हम वर्ल्ड ट्रांसपोर्ट कंपनी के साथ 54 बोट्स के लिए नेगोशिएशन कर रहे हैं। मैं ऐसे कहूंगा कि हमारी कंपनी एल्यूमिनियम बोट बनाने के लिए इंडिया में नंबर 1 है। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत या बोटी पोलीस दलाला मिळणं अपेक्षित होतं, पण तब्बल 2 वर्षानंतर त्या पोलीस दलाला मिळाल्या। त्यामुळे या बोटींची खरेदी घाईघाईत आणि वाढीव दराने का केली असा प्रश्न निर्माण होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई। आपण बघितलं मुंबई पोलिसांसाठीच्या ज्या बोटी आहेत या कशा जादा दराने खरेदी करण्यात आल्या, याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे सिनियर करस्पॉन्डंट विनोद तळेकर यांच्याशी। विनोद, या बोटींच्या खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट जे देण्यात आलेलं आहे ते शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि तू या रिपोर्ट मधून असं सूचित करतोयस की ह्या सगळ्या मागे काही राजकारण आहे। नेमकं काय आहे हे राजकारण? आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती उघड झालेली आहे, रिची सिक्वेर आहे जे आरटीआय कार्यकर्ते आहेत त्यांनी जी